हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयातर्फे मी तुमचं खूप 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 स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर म्हणजेच संगणक आणि आपण पाहत आहोत मायक्रोसॉफ्ट वर्ड चॅप्टर. तर वर्ड मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहे की वर्ड मध्ये आपण कसे डॉक्युमेंट एडिट करू शकतो किंवा टेबल क्रिएट करू शकतो. तर तसेच आपण पाहिलेलं आहे की व्हिजिटिंग कार्ड कसे करू शकतो किंवा आयडी कार्ड कसे बनवू शकतो. मायक्रोसॉफ्ट वर्डचा उपयोग अशा व्हिजिटिंग कार्ड म्हणजे डीटीपी कामासाठी म्हणजेच डेस्कटॉप पब्लिशिंग या कामासाठी खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो आपण. म्हणजे जसं व्हिजिटिंग कार्ड आहे त्याची डिझाईन आपण बनवू शकतो खूप सोप्या पद्धतीने. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये असे बरेचसे फीचर्स आहेत ज्याने आपण ग्रीटिंग कार्ड क्रिएट करू शकतो. तसेच आज आपण पाहणार आहोत की लोगो डिझाईन. तर लोगोचा अर्थ काय असतो? लोगो म्हणजे काय? लोगो म्हणजे कोणत्याही कंपनीचा जसा लोगो असतो, म्हणजे एक पर्टिक्युलर लोगो पाहिला की तुम्हाला समजतं की हा जो प्रॉडक्ट आहे तो या कंपनीचा आहे. जसे तुम्ही इथे पाहू शकता, हा आहे लोगो, आज विद्यालयाचा लोगो आहे हा. एनी टाइम एनीवेअर स्कूल आज विद्यालय. तर या आज विद्यालयाचा लोगो म्हणजे अशा टाइपचे लोगो तुम्ही वर्ड मध्ये सुद्धा क्रिएट करू शकता. तसेच आपण पाहतो नोकियाचा एक लोगो असतो किंवा फेसबुकचा एक लोगो आहे. कोणत्याही सोशल साईटचा बघा किंवा कोणत्याही कंपनीचा, इव्हन कोणत्याही शाळेचा सुद्धा स्वतःचा आपला लोगो असतो, जेणेकरून तो लोगो ते लोक ऑफिशियल डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट करू शकतात. तर अशा पद्धतीने लोगो डिझाईन आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सुद्धा करू शकतो. असे बरेचसे सॉफ्टवेअर आहेत, जसं फोटोशॉप आहे, पेज मेकर आहे, कोरल ड्रॉ आहे. तर या सगळ्यात आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने लोगो डिझाईन करू शकतो. तर यासाठी आपण ओपन करणार आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड. ब्लँक डॉक्युमेंट घेऊया. तर इथे एक सिंपल लोगो तुम्हाला दाखवणार आहे. तर आपले शेप्स जर इन्सर्ट करायचे असेल तर आपण कोणत्या टॅबवर जातो? बरोबर, आपण इन्सर्ट टॅबवर जातो. ओके, हे आहे इन्सर्ट टॅब आणि आपण जातो या शेप्स ऑप्शनवर. बरोबर, तर इथे आपण क्लिक करायचं आहे आणि इथे बरेचसे शेप्स आहेत. तर आपण एक शेप घेऊया. समजा हा शेप घेतला. ओके, तर या शेपला आपण एडिट करायचंय. ओके, एडिट शेप करायचंय आपण. तर इथे मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. तर या इथे ज्यावेळी मी शेपला इथे सिलेक्ट करते त्यावेळी काय होतं, हा एडिट शेप ऑप्शन जो आहे तो डिजेबलच दाखवतोय. हा ऑप्शन ऍक्टिव्ह नाहीये. म्हणजे काय, हे असं समजवतंय की इथे तुम्हाला शेप एडिट करता येणार नाही. पण ऍक्च्युली हा एडिट शेप ऑप्शन ऍक्टिव्ह झाला पाहिजे. ज्यावेळी आपण क्लिक करू कोणत्याही शेपला त्यावेळी हा एडिट शेप ऑप्शन ऍक्टिव्ह झाला पाहिजे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यासाठी आपण तर इथे आपण व्ह्यू टॅब मध्ये जाणार आहोत आणि इथे न्यू विंडो सिलेक्ट करणार आहोत. तर ज्यावेळी न्यू विंडो आपण सिलेक्ट करतो त्यावेळी याचा एक इन्स्टन्स तयार होतो. तर याला आपण सेव्ह करूयात. तर सेव्ह केल्यानंतर मी जस्ट लोगो 1 नावाने याला सेव्ह केलं. तर यानंतर काय, यानंतर आपण सिलेक्ट करू शेप, बघू
तो ऑप्शन ऍक्टिव्ह झालाय का? तर इथे तुम्ही पाहू शकता एडिट शेप ऑप्शन हा ऍक्टिव्ह झालाय. तर अशा पद्धतीने जर कधी तुम्हाला तुमचा ऑप्शन डिसेबल दिसला तर तुम्ही अशा पद्धतीने एनेबल करू शकता. ऍक्च्युली ज्यावेळी आपण व्ह्यू आणि न्यू विंडो मध्ये जातो त्यावेळी काय होतं, डॉक्युमेंटची एक नवीन कॉपी क्रिएट होते. ओके, आणि अशा पद्धतीने आपण याला इझिली फॉर्मॅट करू शकतो. तर आपल्याला आता सध्या तर एडिट शेप नको आहे, तर आता मी आपल्याला वर्ड आर्ट पाहिजे आहे. तर वर्ड आर्ट ऑप्शन तुम्हाला कुठे मिळतो? आपण ऑलरेडी शिकलेलो आहे वर्ड आर्ट कसे करायचे. बरोबर, आपल्याला मिळतो इन्सर्ट आणि वर्ड आर्ट मध्ये. ओके, तर या वर्ड आर्ट मध्ये आपण जसे हे सिलेक्ट करू आणि याच्यात आपण लिहू आस विद्यालय. याचा आपण कलर थोडासा चेंज करू. ओके, आणि थोडीशी याची साईज आपण चेंज करू. देन आता याचा एक आपण तर आपण हे टेक्स्ट रॅपिंग करून घेतलेलं आहे आणि आपण याचा शेप जो आहे तो चेंज करणार आहे. ओके, तर टेक्स्ट इफेक्ट्स मध्ये जायचं आहे, ट्रान्सफॉर्मर, आणि आपण इथे चेंज करू. आता हे जे टेक्स्ट आहे आपल्याला सेट करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट हे जे टेक्स्ट आहे ते सेट झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ऍडजस्ट करू शकता. हे थोडस प्रॅक्टिस केल्यानंतर येऊन जातं. याला प्रॅक्टिसची गरज आहे खूप. एका दिवसात तुम्ही नाही करू शकणार याला. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढे चांगले आहे. ओके, तर आता इथे आपण आणि एक वर्ड लिहूया, मुंबई. अगेन वर्ड आर्ट, याचा पण आपण कलर चेंज करू.
इथे आपण बरेचसे चेंज करू शकतो, जसे आपण या शेपला पण कलर देऊ शकतो. ग्रेडियंट कलर देऊया. इथे आपण अशा पद्धतीने ग्रेडियंट स्टॉप करू शकतो. याचा पण कलर आपण चेंज करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने जस्ट एक सॅम्पल मी बनवलेला आहे. तर असे तुम्ही बरेचसे लोगो बनवू शकता. आता एडिट शेपचा मी तुम्हाला इथे यूज करून दाखवते. एडिट शेप काय असतं. समजा आपण एक शेप सपोज ओव्हल केला आणि याला मला एडिट करायचं आहे. तर एकतर तुम्ही चेंज शेप करू शकता अशा पद्धतीने, एकतर डायरेक्ट शेप चेंज होऊन जाईल. ओके, किंवा तुम्ही एडिट शेप करून असे पॉइंट्स ऍड करू शकता आणि इथे आपल्या इच्छेनुसार तुम्ही असे चेंजेस करू शकता. ओके, असा पॉइंट चेंज होतो. अगेन एडिट पॉइंट्स, असे पॉइंट तुम्ही ऍड करू शकता. ओके, जसे ऑलमोस्ट नाईकचा जो शेप असतो असे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने बरेचसे लोगो डिझाईन तुम्ही करू शकता. तर आज आपण काय शिकलो. आज आपण पाहिलं की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये आपण लोगो डिझाईन कसं करू शकतो. तसेच वर्ड मध्ये आपण शेप एडिट कसे करू शकतो. जर तुमचा एडिट शेपचा ऑप्शन डिसेबल असेल तर त्याला आपण ऍक्टिव्ह कसे करू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये अनेक डिझायनिंग तुम्ही पाहिलेलं आहे. तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे लोगो इंटरनेटवरून बघू शकता आणि ते मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये डिझाईन करण्याचा प्रयत्न करू शकता. ओके, आणि प्रॅक्टिस करत राहा. जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढा तुमचं परफेक्ट येईल कामावरती. नाहीतर जर प्रॅक्टिस नाही केलं तर तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजणार नाही. ओके, थँक यू. कीप प्रॅक्टिसिंग. हॅव अ नाईस डे.